मी हार्दिक स्वागत करतोय. जाऊया आपण सामन्याकडे. सत्यम दळवी आणि किरण दळवी ही सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर. खरं तर जबरदस्त त्यांची ड्रेसिंग आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज अगदी त्या अनुषंगाने फलंदाजी कशी करतील हा प्रश्न क्रिकेट रसिकांना पडलेला आहे. राज पाटील गोलंदाजी सुरुवात करेल. जिल्हा परिषद केंद्रशाला वडूनवरच्या अँडकडून पहिला चेंडू आपण पाहतोय. ऑफ स्टंप किंचित सोडणारा चेंडू होता, मात्र काहीसा हलू चेंडू सोडला होता. रात्रीचं सत्र आहे आणि रात्रीच्या सत्रामध्ये मातीच्या खेळपट्टीवर कुठे ना कुठे चेंडू थांबून येईल हे नक्कीच. फलंदाजांनी त्याचा अंदाज धरणं खूप महत्त्वाचं आहे. वडूनवरच्या या पावनभूमीमध्ये मित्र आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हो, इथे मात्र चेंडू पायांवर आदळतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कुठे ना कुठे आपण पाहतोय की पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. लेग बायने धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. राज सलामीची जी जोडी आहे ती फोडण्याचा पुरेपूर राजचा प्रयत्न सुरू आहे. मागचा चेंडू आपण जर बघितला तर काहीसा ऑफ स्टंपच्या बाहेर आउटस्विंग चेंडू बघितला, त्यानंतर जेनीने इन कटर आतमध्ये येणारा चेंडू. धावसंख्या धावपलकावर लागलेली ती एक. लेग बायच्या रूपाने ही एक आली सिंगल. योगेश 11 आमणे आणि परी 11 धनेश कुकसे असा हा आपण सामना पाहत आहे. खरं तर परी 11 धनेश कुकसेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. रजनी क्रिकेट आणि रजनी क्रिकेटमध्ये बरेचसे संघ जे असतात ते धावांचा पिछा करण्यावर जास्त भर देत असतात. यावेळी मात्र खडे खडे आपण पाहतोय पुल केलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फसले. लॉंग ऑन सीमारेषेवर एक सुरेख झेल आणि पहिला फलंदाज या ठिकाणी फेल. थँक्यू सो मच डीजे. खडे खडे अगदी खेळण्याचा प्रयत्न केला होता स्टँड अँड डिलेवर, परंतु कुठे ना कुठे ताकद कमी पडली आणि पहिला फलंदाज बाद झाला. आज प्रपोज डे आहे आणि आज प्रपोज डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ज्यांनी आजचा दिवस साधून प्रपोज केला त्यांनाही शुभेच्छा. ज्यांनी खूप हिंमत करूनही प्रपोज करू शकले नाही त्यांनाही प्रपोज डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तू फक्त मला मित्र म्हणून हवास, मी तुला मित्र म्हणून पाहतोय, असं ज्यांना उत्तर आले असेल प्रपोज केल्यानंतर त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि जबरदस्तीने ज्यांनी प्रपोज केल्यानंतर कायमचं ब्लॉक केलं असेल त्यांनाही प्रपोज डेच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर काल आपण बघितलं नक्कीच रोज डे, आज प्रपोज डे, उद्या चॉकलेट डे आणि त्यानंतर काही डे येणार आहे त्याच्याबद्दल मी सांगेन. गोलंदाज तयार. ओ, चांगला चेंडू, चांगला चेंडू. इथून तर नेहमीच आपण पाहतोय की ज्या अँगलला समालोचन कक्ष आहे तिथून प्रत्येक चेंडू चांगला होतो, मात्र पाहतोय की आपण डॉट चेंडू जातोय. चांगली सुरुवात मिळालेली आहे गोलंदाजाला. खरे तर एक विकेट त्याच्या गोलंदाजीवर आपण पाहतोय आणि कुठे ना कुठे धीमी सुरुवात योगेश 11 आमणे संघाला. ओव्हर द विकेट गोलंदाज. हा चेंडू अगदी पायांवर आदळतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, फ्री करण्याचा प्रयत्न, मात्र तिथे कुठे ना कुठे आपण पाहतोय की फलंदाजाला चेंडू समजला नव्हता आणि नक्कीच बॅटची एज लागून चेंडू शॉर्ट थर्डमॅनला गेला होता. एक धाव पूर्ण झाली. एक धावेने धावसंख्या धावपलकावर लागली ती 2. खूप धीमी सुरुवात आपण पाहतोय. वेलकम दिनेश धुमाले, आपला हार्दिक स्वागत आहे. भगीरथ म्हात्रे, उशिरा का होईना आपण या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालात, आपलं हार्दिक स्वागत. वेलकम कैलास पाटील, गिरीश, आपले हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आमचे बंधू राहुल चिकणे या ठिकाणी उपस्थित झालेले, चिकणे शोरमाचे प्रोप्रायटर, आपलंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम. राज पाटील. हा चेंडू लॉप केलेला आहे. इथे मात्र स्लॉग स्वीप आपण पाहतोय आणि डीप मिड विकेट सीमारेषेवर आणखी एक फलंदाज फसतोय. दुसरा फलंदाज बाद. वेलकम सन ऑफ भिवंडी सूरज, आपला हार्दिक स्वागत आहे. निकलेश, आपलंही हार्दिक स्वागत आहे. आमचे भांजे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नक्कीच ऋतिक पाटील, आपलंही हार्दिक स्वागत. जय सोनाई वडूनवगर संघाला नेहमीच ज्यांनी प्रोत्साहित केलेलं आहे
तर दुसरा फलंदाज बाद होत आहे. खूप धीमी सुरुवात मिळालेली आहे योगेश इलेवन आमने संघाला. मात्र राज पाटील यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण अचूक लाईन आणि लेंथ ठेवली त्यांनी. आणि त्याच्या चेंडूवर बघा, आक्रमण ज्या वेळेला केलं त्या बॉलवर आपण पाहतो त्या चेंडूवर फलंदाज फसलेला आहे. कुठे ना कुठे अजून टप्प्याचा अंदाज आलेला नाही आहे फलंदाजांना. मातीची खेळपट्टी आणि मातीच्या खेळपट्टीचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असते. त्यासाठी तुम्हाला एक 3 ते 4 चेंडू अगदी जबाबदारीने खेळणं महत्त्वाचं असतं. परंतु इथे फलंदाजांनी मात्र पहिल्या षटकात फलंदाजांनी ते केलेलं नाही आहे. 5 चेंडू आतापर्यंत या अगोदरच्या आपण बघितले आणि त्या 5 चेंडूवर नक्कीच 2 फलंदाजी बाद झालेले. पहिलं षटक संपलं पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 2 अशी अडचणीची स्थिती निर्माण झालेली आहे. योगेश इलेवन आमने बॅटिंग करताना आपण पाहतोय खूप मागे आहे, बॅकफुटला गेलेला आहे. मात्र बॅकफुटवरून फ्रंटफुटवर येण्यासाठी काही महत्त्वाचे फटके मारावे लागतील, चौकार षटकार खेचावेच लागतील. दुसऱ्या षटकात पॉवर प्लेचं षटक संपलेले, फील्ड रिस्ट्रिक्शन हटलेलं आहे आणि फील्ड रिस्ट्रिक्शन हटल्यानंतर सिंगल डबलवर भर देतात की मोठे फटके मारण्यावर भर देतात हे पाहणं खूप मजेशीर असेल. परेश काबूकर या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेत आहेत. निलेश म्हणेरे या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेत आहेत. कैलास पाटील, बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांची नावं आपल्यापर्यंत मी पोचवेन. या वडूनगर गावाचं स्वप्न होतं, खेळाडूंचं स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्णत्वास नेलेलं आहे या जय सोनोई वडूनगर संघाच्या सर्व खेळाडूंनी. आभार मानूया त्यांचा आपण आणि जाऊया दुसऱ्या षटकाकडे. अंकलेश पाटील खेळपट्टीवर गोलंदाजीसाठी येतोय. खरं तर जिल्हा परिषद केंद्र शाळा वडूनगर एंडकडून गोलंदाजी करेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा आक्रमण, परंतु हे आक्रमण व्यवस्थित नव्हतं. प्रॉपर बॅटवर चेंडू नाही, खराब क्षेत्ररक्षण. आजच्या दिवसातील सर्वात खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. जानकी एंटरप्राइजेस पिंपळकर या संघाला नक्कीच आपण पाहणार आहोत. वैभव बीबी स्पोर्ट इताडे हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. आपलंही हार्दिक स्वागत आहे. नरेश यष्ट्यांवर चेंडू आदळतोय आणि अशा प्रकारे आपण पाहतोय तिसरा फलंदाज अगदी बाद होतोय. ट्रिपल एस केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर संकेश पाटील यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑनलाईन स्पर्धा पाहत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. वेलकम संकेश पाटील, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मॅक चिकणे यूट्यूबच्या माध्यमातून स्वतः आयोजक आहेत, मात्र यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम. विनीत जोशी या स्पर्धेमध्ये आपलंही हार्दिक स्वागत. राकेश भाऊ आपलंही हार्दिक स्वागत आहे. राकेश पाटील. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. संकटमोचकची भूमिका निभवावी लागेल. सत्यम दळवी बाद झाले, किरण दळवी बाद झाले, सागर फुलोरे वैयक्तिक 5 धावा करून बाद झाले. आता मात्र अरविंद केणे आणि ऋषी दळवी हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. या फलंदाजांना संकटमोचकची भूमिका अदा करावी लागेल, कारण संघ खूप अडचणीत आहे. शॉर्ट पिच चेंडू ऑफ स्टंपच्या किंचित बाहेर. पंतनाईक सरांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल. टेनिस क्रिकेटमध्ये एक गोष्ट असते, धावा येवो कशा येवो, तुमच्या अंगाला लागून येवो, बॅटला लागून येवो, कशाही बाईच्या येवो, धावा आपल्या संघाला अतिशय महत्त्वाच्या असतात. एक धाव महत्त्वाची असते. पहिल्या सामन्यात आपण बघितलं, शेवटचा 1 चेंडू आणि 1 धावेची गरज होती, मात्र वाईट चेंडू फेकण्यात आला आणि मात्र फलंदाजी करणारा संघ विजय झाला. ते पुन्हा आक्रमण प्रत्येक चेंडूवर करण्याचा प्रयत्न खूप आटापिटा केला जातोय फलंदाजांकडून, मात्र कुठे ना कुठे टप्प्याचा अंदाज येत नाहीये. 2 धावा धावफलकावर आल्या, मात्र या 2 धावांसाठी संघर्ष करावा लागला. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 9. योगेश इलेवन आमणे आणि परी इलेवन धनेश कुकसे या 2 संघांना तुम्ही खेळताना पाहत आहेत. आज सोनियाचा दिवस या वडूनगर गावामध्ये खरं तर उगवला.
आणि रजनी क्रिकेटचं स्वप्न वडुनगर गावामध्ये पूर्ण होत आहे. धर्मीवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतात. हा चेंडू सरळ रेषेत अगदी उंच उडालेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील. यस, आणखी एक फलंदाज बाद होतोय. चौथा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय योगेश 11 आमणे संघाचा. चला बॅटमन जरा लवकर आपण खेळपट्टीवर यायचं आहे. मी मगाशीच म्हटलं आहे 7 फेब्रुवारी काल रोज डे, 8 फेब्रुवारी आज प्रपोज डे, उद्या 9 फेब्रुवारी चॉकलेट डे, 10 फेब्रुवारी टेडी डे, 11 फेब्रुवारी प्रॉमिस डे, 13 फेब्रुवारी किश डे आणि 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आणि 15 फेब्रुवारी यानंतर शेवटी चांगल्या बरे आयुष्याचे घोडे. हे फक्त तरुणांसाठी. आम्हाला 40+ त्याचा फरक नसतो, कारण आमचे डे दररोज साजरे होतात. हे आणाना घडे, ते आणाना घडे. आणि त्यानंतर 4 दिवसातच पगाराचे वाभाडे. तर धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 9. नवीन फलंदाज खेळपट्टीवर विजय केणे. गोलंदाज तयार अंकलेश पाटील. चेंडू यावेळी मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप कव्हरला तैनात होते, मात्र चेंडूपासून दूर राहिले. लँडिंग झाला चेंडू नोमॅन्स लँडमध्ये, मात्र मिळाल्या 2 धावा. 2 धावाने धावसंख्या धावपलकावर पोहोचेल ती दुहेरी अंकामध्ये 11. बऱ्याच वेळानंतर आपण पाहतोय की योगेश 11 आमणे संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये. लो स्कोरिंगचा सामना होतो की काय, कारण दुसरं षटक मार्ग असते. अजून 2 षटकं आहेत. 2 षटकामध्ये जर 25 ते 30 धावा गोळा केल्या तर एक चांगली फायटिंग टोटल योगेश 11 आमणे संघाची धावपलकावर लागू शकते. मात्र अंकलेश पाटील काय गोलंदाजी करतो या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज. येस, कॉटन बॉल. आणखी एक फलंदाज बाद. 5वा गडी बाद होतोय अर्धा संघ पॅव्हेलियन मध्ये. आज 2 समालोचक आमच्या जोडीला नक्कीच प्रसाद परब सर ज्यांच्या जोडीला अनेक वेळा केंद्रीय मंत्री चषकामध्ये मी समालोचन केलेलं आहे. आणि त्यानंतर आमचे मित्र नक्कीच निखिलजी वागले ज्यांच्या जोडीला शेलार येथे मला समालोचनाची संधी मिळाली. आणि खरंच दोन्ही हे जे समालोचक आहेत अगदी मनाने फार चांगले दिलदार मित्र. आणि त्यानंतर एक चांगल्या भाषेवर अतिशय प्रभुत्व दोन्ही या समालोचकांचं. वागले सर आपलं हार्दिक स्वागत. प्रसाद परब सर या वडुनगर क्रीडामध्ये नगरीमध्ये आपलंही हार्दिक स्वागत. आमचे भाऊजी वैभवजी गजानन भोईर जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर या संघाचे संघ मालक आहेत. नक्कीच त्यांच्या मार्फत हा संघ नक्कीच स्पॉन्सर झालेला आहे. वैभव भाऊ या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. खरं तर पिंपळगाव गावाला कुस्तीची मोठी परंपरा आहे. कुस्तीमध्ये या गावाचं हात कोणीही धरू शकत नाही. पिंपळगर असो, गोवे असो किंवा की पिंपळगर पाडा असो. आणि पिंपळगरची सुकन्या सर्वांनाच माहीत आहे. जॉली पाटील, जॉली देवीदास पाटील आज जिच्या माध्यमातून पूर्ण भारतभर या भिवंडी तालुक्याचं नाव गाजतंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत होता गोलंदाज. मात्र पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय कुठे ना कुठे चेंडू अंगावर आदळतोय. इथून सुरुवात करावी लागेल. इथून नक्कीच सुरुवात करावी लागेल फलंदाजांना, कारण तब्बल अर्धा संघ तंबूमध्ये परतल्यानंतर कुठे ना कुठे मोठ्या धावसंख्येकडे जाणं आवश्यक आहे. कारण यानंतर टेलेंडर येतील आणि टेलेंडरकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा नसते. मिडल ऑर्डर जी आता खेळत आहे त्या मिडल ऑर्डरला डाव सावरावा लागेल.
अरविंद आणि उद्धव दळवी ही जोडी खेळपट्टीवर आहे. यावेळी मात्र पुल केलेला आहे, पॉवरफुल फटका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. व्हॉट अ ग्लोरियस शॉट, षटकार. भूषण पाटीलचं स्वागत केलेलं आहे दुसऱ्या चेंडूवर. येस, आम्ही तयार आहोत अशा डावखुऱ्या फलंदाज अरविंद केणेने सांगितलेले. खरं तर दळवी ब्रदर्सची ही टीम वाटते, कारण यामध्ये बघा सत्यम दळवी आहेत, किरण दळवी, त्यानंतर ऋषी दळवी आणि आता खेळपट्टीवर उद्धव दळवी. म्हणजे 4 दळवी ब्रदर्स आपण पाहतो या संघामध्ये. अतुल चिकणे एक उत्कृष्ट समालोचक आणि एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू, फास्टर गोलंदाज आहेत वडूनवरचे, आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. अतुल चिकणे आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. भूषण पाटील गोलंदाजीसाठी तयार. खोलटप्प्याचा चेंडू त्या फ्लिक केलेला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषेच्या पार, येतोय बहारदार लाजवाब षटकार. काय फटका होता, काय फटक्यामध्ये पॅशन होती, अगदी स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त टायमिंग, जबरदस्त ताकद आणि जबरदस्त फुटवर्क बघितलं आपण अरविंद केणेच्या बॅटमधून. लाजवाब षटकार. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पिंपलगर डावखोरे फलंदाज ज्यांना संकट मोचन असं म्हटलं जातं, अवी पाटील आमचे भाचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे अवी पाटील, वेलकम, सुस्वागतम. या आपण व्यासपीठावर, या व्यासपीठावरही आपलं स्वागत असेल. षटकार आणि धावसंख्या धावपलकावर लागते ती 23. ओहो, आणखी एक कडक शॉट, मात्र हा चेंडू उंच गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? ओ माय गॉड, काऊ कॉर्नर सीमा रेषेवर आपण पाहतोय. हा चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातून सरळ सीमारेषा पार, येतोय हॅट्रिक षटकार. इथे मैदानाबाहेर संकटमोचक अवी पाटील असले तरी मात्र मैदानावर आपण पाहतोय की संकटमोचकची भूमिका निभावतोय अरविंद केणे. काय लाजवाब फलंदाजी केलेली, 3 चेंडू 3 षटकार, धावसंख्येला धावपलकावर नेलेले तर तब्बल 5 बाद 29. वॉट बॅटिंग. कुठला चेंडू टाकावा या फलंदाजासमोर? गोलंदाजाला प्रश्न आणि त्याचं उत्तर. या ठिकाणी जातोय चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार, येतोय 4था षटकार. रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि 11 वाजताना मी प्रेक्षकांना विनंती करेन की ही बॅटिंग जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या अरविंद केणेसाठी. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. ह्या मैदानावर आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट बॅटिंगचा नजारा पेश केलेला आहे अरविंद केणे. लाजवाब त्याच्या बॅटमधून आपण जे 4 षटकार बघितले, आजची रात्र आपली सफल झाली असं म्हणावं. कारण ही बॅटिंग पाहण्यासाठी दूर दूरून आपण पाहतोय की प्रेक्षक यूट्यूबला जुळलेले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. 6 धावांनी धावसंख्या धावपलकावर 35. या षटकातील शेवटचा चेंडू. हो, इथे मात्र चेंडू हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर. नाटकीय क्रिकेट आपण पाहतोय. सिंगल आली आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये बसलेले
नक्कीच 12वे प्लेयर म्हणतात की फक्त सिंगल आले आमच्यासाठी खूप झालं. आणि खरंच आहे. स्ट्राईक पुन्हा एकदा अरविंद केनेकडे जाते. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावर लागलेले आहेत. बघा 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावर होत्या. या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 25 धावा आलेल्या आहेत. म्हणजे खरोखर आपण पाहतोय की टर्निंग पॉईंट, मॅच टर्निंग पॉईंट बॅटिंग करतोय फलंदाज अरविंद केने. मातीची खेळपट्टी, मातीच्या खेळपट्टीवर मित्रांनो टायमिंग प्रॉपर होणं खूप कठीण असतं, खूप कठीण असतं. इथे रेग्युलर क्रिकेटर्सला तर त्याचा अनुभव आहे, 40+ क्रिकेटर्सलाही नक्कीच खूप अनुभव असतो. कॉन्क्रीटचं क्रिकेट, कॉन्क्रीट खेळपट्टीवर क्रिकेट आणि मातीच्या खेळपट्टीवरील क्रिकेट. तर धावसंख्या धावफलकावर होते ती 36-36. खरं तर 2 षटकानंतर इनिंग ब्रेक असतो, मात्र 6 चौकार लागल्यानंतर इथे कुठे ना कुठे ब्रेक आपण पाहतोय नक्कीच लागलेला आहे गोलंदाजीला. काय फलंदाजी केली अरविंद केनेने, तारीफ करावी तितकी कमी. अगदी सुरेश रैनाचा अवतार बघितला आणि सुरेश रैनाची स्टाईल बघितली त्याच्या प्रत्येक फटक्यामध्ये. हे 4 जे षटकार आहेत ते उद्या त्याच्या स्टेटसवर नक्कीच दिसायला हरकत नाही. धावसंख्या धावफलकावर लागते ती 36. शेवटचं षटक भूषण पाटीलचं स्लॉग षटक. आमचे जर संदीप बागुल सर असते तर या षटकासाठी म्हणाले असते कोकवा कोकवीचं षटक. आणि हे कोकवा कोकवी सुरू होईल का? इथे मात्र पाहतो आपण नक्कीच पहिला चेंडू पूल केलेला होता, मात्र शॉर्ट टर्म पूल होता. ओह, इथे काय घडतंय, इथे काय घडतंय? मिस फिल्डिंग, गॅदर करता आला नव्हता एस टी रक्षकाला. आणि तिथे आपण पाहतो ओव्हरथ्रोच्या रूपाने आणखी एक सिंगल आली, म्हणजे सिंगल यस डबल झाली आणि डबलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर लागली ती 38. यस, स्पेशली धन्यवाद आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मानूया. सिनियर 40+ क्रिकेट संघटना या स्पर्धेमध्ये समाविष्ट झाली. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचे और विकेट गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू, माय गॉड, अगदी फलंदाजाचा आवेश असा होता की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा पूर्ण इरादा. स्लॉग षटक आहे, स्लॉग षटकामध्ये हा प्रयत्न नक्कीच होईल. मात्र तारीफ करूया या बाउन्सर चेंडूची. आतिश माघे, वेग आहे या गोलंदाजाकडे. इथे मात्र पुल केलेला आहे. यस, पॉवरफुल. समालोचन कक्षाला तसेच व्यासपीठाला सलामी देणारा हा पॉवरफुल फ्लॅट षटकार. पाचवा षटकार अरविंद केनेच्या बॅटमधून लागतोय. यानंतर जानकी स्पोर्ट पिंपळघर आणि बीबी स्पोर्ट इताडे दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. वेळेवर इथे कॅप्टन्सनी नक्कीच रिपोर्टिंग केलेली आहे, त्याबद्दल दोन्ही संघांचे मी आभार मानतोय. फ्रेंड्स फॉरेवर वडूनगर 40+ संघाचे आभार मानूया, कारण मास्टर 40+ क्रिकेट संघटनेची पूर्ण जबाबदारी त्यांनी या स्पर्धेमध्ये घेतलेली. हो हो हो, हा चेंडू तर जाईल. मी तर सांगेन की वडूनगर गावात. यस, जबरदस्त शॉट, आजच्या दिवसातील सर्वात मोठा षटकार. चेंडूची फेक करा. काय जबरदस्त बॅटिंग, काय जबरदस्त बॅटिंग करतोय. यस, आज अरविंद केनेच्या बॅटने चेंडूला प्रपोज केलेला आहे आणि चेंडू आणि बॅट यांचं प्रेम जणू जुळलेलं आहे. प्रपोज डेची आठवण अरविंद केनेला वर्षानुवर्ष राहील. येस, बॅटने जणू सांगितलेलं आहे बॉलला की मला तूच हवीस, आणि तेच आपण पाहतोय. महेंद्र दत्तू जाधव आमने, लोणाड आमने क्रिकेट असोसिएशन MD शेठ, आणि त्यांच्या मार्फतच आपण हे संघ या ठिकाणी खेळताना पाहतो. त्यांचे स्पेशल थँक्स मानूया. त्यानंतर जय गावदेव वडूनगर, पप्प्या काबूकर, अशोक पाटील यांचे आपण स्पेशल थँक्स मानूया, कारण नवीन 40+ क्रिकेट संघटनेची सर्व जबाबदारी या स्पर्धेमध्ये त्यांनी घेतलेली आहे. हा चेंडू, ह्या चेंडूवर लिहिलं होतं
जातोय जातोय सजनी चली साजन के घर षटकार। तुफान खेळ हा खेळाडूंचा प्राण, खेळ हा खेळाडूंचा प्राण। दोन षटकात 5-9 अशी धावसंख्या असताना हा खेळाडू खेळपट्टीवर उतरला आणि त्याने ठोकाठोकी केली। 45 धावा लागल्या होत्या नक्कीच, मात्र शेवटचा चेंडू आपण पाहतोय डॉट जातोय आणि अर्धशतक कुठे ना कुठे पूर्ण करू शकलेला नाही। 4 षटकं संपले आणि 4 षटकं यस फलंदाज बाद झालेला, अरविंद केने बाद झालेले आहेत आणि असं अशा प्रकारे आपण पाहतो 4 षटकं संपली। 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा आणि 57 धावांचं लक्ष, काय जबरदस्त खेळ केलेला योगेश इलेव्हन आमने संघाने आणि या खेळाचा नक्कीच प्रत्येक तरुणाने आदर्श घ्यावा। हार मानू नये, आयुष्यात कधी हार मानू नये असा संदेश योगेश इलेव्हन आमने संघाने खास करून अरविंद केनेने या ठिकाणी पाठवलेला आहे। यस यानंतर 57 धावांचं लक्ष परी इलेव्हन धनेश कुकसे या संघासमोर ठेवलेलं आहे। तर जाऊया आपण पुढील टॉस करण्यासाठी। कमलेश बजागे आपण या टॉस बॉक्समध्ये नेत्रंजन पाटील, गणेश पाटील तसेच डॉक्टर देवानंद पाटील उपसरपंच हे चारही मान्यवरांना विनंती असेल आपण ही टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या। पुढील सामना जो आपण पाहणार आहोत जानकी स्पोर्ट पिंपळगर आणि बीबी स्पोर्ट इताडे। यस माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील पिंपळगर आपण या। कमलेश तर मित्र टॉस या ठिकाणी केली जाईल। बीबी स्पोर्ट इताडे वर्सेस जानकी इलेव्हन पिंपळगर, दोन्ही कॅप्टनचे मी या ठिकाणी आरके टॉस बॉक्समध्ये हार्दिक स्वागत करतोय। गणेश पाटील आपण या, नेत्रंजन पाटील, कमलेश आपलंही हार्दिक स्वागत आहे। उपसरपंच डॉक्टर देवानंद पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। वेलकम आवी भांजे, आपलंही हार्दिक स्वागत। टॉस आपण यस करणार आहोत, छापा असं म्हणणं आहे पिंपळगर संघाचं, मात्र बघूया काटा पडलेला आहे। इताडे संघाने टॉस जिंकलेले, मान्यवरांना सर्व विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जायचं आहे। आपण इताडे संघाच्या कॅप्टनशी थोडंसं हिचकुच करूया। टॉस जिंकलेले निर्णय काय आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। रात्रीचं सत्र आहे, अनेक स्पर्धांमध्ये तुम्हाला रजनी क्रिकेट खेळण्याचा अनुभव असेल, इथं कशा प्रकारे आल्यानंतर या मैदानाला बघून कशा प्रकारे अनुभव घेतला? चांगली टूर्नामेंट आयोजन केले, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। समोरच्या संघाला साधारणतः किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45। असे कुठले गोलंदाज आहेत? जितू आहे, टिको आहे। भरपूर लांबून तुम्ही आलात, एक चांगला खेळ पाहायला मिळेल आम्हाला। हो नक्कीच, आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा। टॉस हरलात, महत्त्वाची होती टॉस। हो नक्कीच, बॅटिंग करायचे, किती धावांपर्यंत जाल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू। इथे प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? खूप सुंदर ग्राउंड आहे आणि खेळायला आम्हाला संधी दिली तुम्ही आयोजकांनी, त्यांचा खूप मनापासून धन्यवाद। आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा। मित्र टॉस या ठिकाणी झालेली, इताडे संघाने टॉस जिंकून पिंपळगर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेली आहे। जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये, त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक नक्कीच निखिल सर उपस्थित आहेत। बॅक टू कॉमेडी बॉक्स। थँक्यू। आदरणीय अजय दादा कदम यांचं इथे आपण मनपूर्वक करूयात स्वागत। तुम्ही पाहत आहात आदरणीय सन्माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थानं सन्माननीय ग्रामीण हृदय सम्राट सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे अर्थातच बाळामामा म्हात्रे चषक 2024 हा प्रवास आणि खऱ्या अर्थानं इथे मात्र पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर इथे चढवलं आक्रमण, चौकार आला, 4 धावा, पाठलाग सुरू आहे। इथे पहा डाऊन द ट्रॅक बॉल चाललाय सेलिब्रेट ऑफला, आजी झटापट घडली आहे, बॅकअप प्रॉपर होतं आणि त्याहूनही अधिक वेग होता धाव गतीचा, त्यामुळे संघाची टोटल एका आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचेल।
5 या धावसंख्येवर. एका बाजूला आपण पाहतोय परी 11 धनेश कुकसे आणि त्या विपक्षामध्ये योगेश 11 आमणे हा संघ मैदानाच्या आतमध्ये. हे दोन संघ खरं तर संघर्ष करतायत. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस पाठवलाय 2 खेळाडूंच्या कॅपमध्ये, परंतु वेग थोडासा कमी आणि चांगलं क्षेत्ररक्षण डीप वाडीश लॉंग ऑफ मध्ये. तिथून खरं तर धावा कंप्लीट केल्या त्या 2. सागर फुलोरीच्या विरोधात हा स्ट्रोक खेळला होता. ड्राईव्ह प्रॉपर केला होता लॉंग ऑफ मध्ये. इथे मात्र अतिश मोघे आणि राज पाटीलच्या बॅटमधनं कनेक्ट होत आहेत 2 धावा. संघाची टोटल एकंदरीत विजयाकरता पाठलाग सुरू आहे. 57 या धावसंख्येचा. धाव फलकावर जोडल्यात 7. अतिश मागेचा हा स्ट्रोक, राज पाटीलचा हा स्ट्रोक. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला. चेंडू निघून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे इथे आलाय. अत्यंत भेदक स्ट्रोक 4 धावांसाठी आलाय. चौकार. प्रथम फलंदाजी करत असताना खरं तर योगेश 11 आमणे संघ त्यांनी समोर लक्ष ठेवलंय 57 धावांचं. समोर कुकसे संघ मैदानाच्या आतमध्ये. यात 57 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 12-11 या धावसंख्या जी पटलावर जोडली गेली आहे. 11 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. षटक क्रमांक 1 सागर फुलोरेच्या माध्यमातून सध्या हे प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. गोलंदाज तयार. फुलर लेंथचा बॉल हार्ड लेंथवर इथे पिचिंग होतीये. डेफिनेटली गुड बॉलिंग. आणि इथे मात्र 1 धाव जी कंप्लीट केली जाईल. याच एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं संघाची टोटल इथे जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवर. 12 धावा च्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. तुम्ही पाहताय धर्मवीर गुरुवर्य आनंदिगे साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थानं आदरणीय सन्माननीय ग्रामीण हृदय सम्राट बाळ्या मामा म्हात्रे चषक. आणि या चषकामध्ये तडाखा अक्षरशः राज पाटीलने इथे आणि अतिश मागेनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. विस्फोटक फलंदाजी. षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहत होतो. बॅटच्या स्लॉट मध्ये सरळ बॉल आलाय. त्याला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे ठोकलाय षटकार. आणि याच षटकाराच्या सहाय्यानं 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघाची टोटल पोहोचली 18. विजयाकरता 39 धावसंख्येची गरज आहे. खरं तर आता उर्वरित 18 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज आहे. पूर्वार्ध आपण पाहिला ज्यामध्ये योगेश 11 आमणे संघ फलंदाजी करत असताना 57 धावांचं टार्गेट उभं केलंय. मोठ्या संख्येनं इथे प्रेक्षक देखील उपस्थित होत आहेत. जे संघ इथे इनॅक्शन खेळणार आहेत ते संघ देखील इथवर पोहोचलेत. त्या सर्व संघांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण करतोय इथे सहर्ष स्वागत. यानंतरची लढत खरं तर जानकी स्पोर्ट्स पिंपळगर आणि त्या विपक्षामध्ये बीबी स्पोर्ट्स इताडे या 2 संघांदरम्यानची ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एक रिक्वेस्ट आहे खेळाडूंना की आपण स्टँडमध्ये बसायचं. प्रेक्षक कक्ष देखील तुमच्याकरता आम्ही इथे तैनात केलाय. टीम लोणाड संघाला इथून आपण विनंती करतोय. एकंदरीत किरण दळवी आलेत. षटक क्रमांक 2 सध्या जे प्रगतीपथावर येईल. तुम्ही पाहतायत बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024चा हा चित्त थरारक प्रवास. खऱ्या अर्थाने एक दैदिप्यमान आणि अत्यंत देखणी स्पर्धा. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे. इथे पहा मिड ऑफ मध्ये हा स्ट्रोक केसला आहे. धाव कंप्लीट केली आहे ती सिंगल. आणि पहा बॅकअप देखील वेगानं आलं. संघाची टोटल याच एका आकड्याच्या मदतीने इथून मात्र जाऊन पोहोचेल. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता आता खरं तर 38 धावसंख्येची गरज आहे. 17 चेंडू आणि 38 धावा ज्या विजयाकरता गरजेच्या आहेत. पहिला चेंडूचा खेळ संपलाय. निश्चितच गोलंदाजी मार्कवर किरण दळवीला आपण पाहतोय वसई भिवंडी रोड सिटी एंड कडनं. हाफ ट्रॅकर होता उडवलाय. मिड विकेट सीमारेषा परिक्षेत्राच्या बाहेर रणसंघर्षाचा शंखनाद करत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आला इथे षटकार.
आपण पाहत होतो बॅटच्या रडारमध्ये बॉल आला आणि त्या बॉलला स्टँड अँड डिलिव्हर्ड काय पाठवलाय. प्रॉपर कनेक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. फलंदाज अतिश मागे जो मैदानाच्या आतमध्ये खरं तर विस्फोटक फलंदाजी करतोय. षटकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली 25 रन्स ऑन बोर्ड. 25 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिल्या 2 चेंडूंवर जर आपण स्टार्टअप पाहिला सिंगल रोटेट केली. पहिला फटका देखील एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळला होता. बॅटिंग तर उत्कृष्ट रीतीने इथे करतायत दोन्ही फलंदाज. सिली मिड ऑफ मधून एक सिंगल कन्वर्ट झाल्यानंतर खरं तर तदनंतर अतिश मागेला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्यांना केलं. चेंडू व्यवस्थापक यू शुड बी स्ट्रॉंग कोऑर्डिनेशन इन बिटवीन अंपायर अँड यू. आयोजकांना एक हात जोडून विनंती असेल की आपण गुणलेखकाला वगळून दुसरा बॉल बॉय आपण इथे तैनात करा. हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट आहे. या सॉफ्ट डिसमिसल इथे जर गुणलेखकाकडनं एखादी चुकी घडली तर मग निश्चितच हे एक हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की सेपरेट एक कन्सिस्टंटली एकाला कोणाला तरी ही जबाबदारी आपल्याला इथून द्यावी लागेल. षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली 25 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं किरण दळवीच्या माध्यमातून खरं तर सुरू आहे. आणि इथे निश्चितच पहा ज्यावेळी बॉल डॅमेज होतो किंवा बॉलला एखादी क्रॅक येते त्यावेळी मात्र नवीन चेंडू देण्याचा किंवा दुसरा चेंडू देण्याचा जो खरं तर या स्पर्धेचा नियम आहे आणि तेच इथून पंच त्याचंच पृथक्करण इथं सजवतात. तुम्ही सध्या सुरू असलेली लढत पाहतायत. परी 11 धनेश कुकसे आणि त्या विपक्षामध्ये योगेश 11 आमणे ही सध्या लढत मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटवर जाऊन वीरेंद्र सेवाग स्टाईल पॉईंटच्या डोक्यावरून पंच करायचा होता. संभाव्य परिस्थिती बदलल्या आणि तदनंतर इथे फटका फसला. बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी पॉईंट शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रात ज्यामार्फत एक सिंगल इथून कन्वर्ट होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल जे जाऊन पोहोचली आहे 26 या धावसंख्येवर. कोण विसरेल एक मराठी माणसाची ताकद काय. तर हातात काठी असताना अजमल कसाबच्या हातात ज्याच्या हातात खरं तर AK-47 होती त्याला जिवंत पकडण्याचं धाडस ज्या माणसानं केलं. आपल्या छातीची अक्षरशः चाळण केली आणि या महाराष्ट्राच्या मातीकरता जावळीचा वाघ लढवय्या हवलदार तुकाराम ओंबळे जे शहीद झाले मुंबईच्या बॅड हल्ल्यामध्ये. 26 आकडा आला ना की ती आठवण होते. अर्थातच मुंबई ज्यावेळी खरं तर कापत होती आणि निश्चितच त्या सर्व पोलीस वीरांना मानवंदना. बॅक ऑफ द हँड बॉल टाकला होता. एकंदरीत एक निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न होती. डॉट बॉलची उद्घोषणा. चौथा चेंडू इथे मात्र यशस्वी रीतीनं किरण दळवीनं इथे मात्र डिलिव्हर्ड केला. अजूनही 2 चेंडूंचं सत्र इथे शिल्लक आहे. संघाची टोटल स्थिर स्थावर अवस्थेमध्ये 26 या धावसंख्येवर मात्र स्थिर स्थावर आहे. इथे एकंदरीत वडू नवगर गाव सिटी एंड कडून गोलंदाजी मार्कवर तैनात आहे. बॉल तयार. ओव्हर दी स्टम्प्स आलाय. हाफ ट्रॅकर उडवलाय. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ दी विकेट. चेंडू निघून जाईल. सीमारेषेच्या तर पलीकडे जरूर आहे परंतु इथे व्हेरीफाय केलं जात आहे षटकार की चौकार. तर हा आला इथे षटकार. पोचली आहे 32 या धावसंख्येवर. इथे आक्रमण चढवलं गेलं या बॉलवर. 5वा चेंडू आणि त्यावर किरण दळवीच्या विरोधात इथे हवाई हल्ला चढवलाय. एकंदरीत संघाची टोटल जी जाऊन पोहोचली आहे 32 या धावसंख्येवर. विजयाकरता 13 चेंडू आणि आता बरोबर 25 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय एका बाजूला कुकसे. ओव्हर पिच टेनिस क्रिकेट विश्वातला सगळ्यात सोपा आणि त्याला पाठवलंय सगळ्यात लांब मिड विकेट सीमारेषा परिक्षेत्राला मानवंदना देणारा इथे ठोकलाय हँड हाय अँड हँडसम षटकार मिस्टर राज पाटील. थैंक यू. लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे लढावं लागणार आहे आमणे संघाला देखील. योगेश 11 आमणे. आता समीकरण बदललंय. 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता बरोबर 19 धावसंख्येची गरज आहे. 9.5ची सरासरी प्रतिषटक राखावी लागणार आहे आणि टीम आमणे करता एकच सांगेन कि दोस्तों असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ढूंढो और सुधार करो. जब तक ना सफल हो तब तक नींद चैन सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे रडायचं नाही तर लढायचं आहे आणि हेच योगेश 11 आमनेला इथून करावं लागेल. डेफिनेटली मंथन आलेत षटक क्रमांक 3 घेऊन. मंथन जोशी मैदानाच्या आतमध्ये.
12 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती 19, कारण धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात त्या 38. 38. गोलंदाज तयार. इथे बॉल तयार. षटकातला पहिलाच बॉल आल्या आल्या चढवला. इथे मात्र आक्रमणात्मक, इथे हवाई हल्ला, अत्यंत भेदक आणि विस्फोटक फलंदाजी करत असताना फलंदाज अतिश मागेच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक ब्लास्ट. षटकार. थँक्यू. खरं तर भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट हे बरेचसे खेळाडू व्यावसायिकता धारण केलेले खेळाडू आहेत, परंतु इथे पहा गोलंदाजी जी होतीये ती ओव्हर पिच लेंथवर होतीये, जे खरं तर काम फलंदाजांकरता खूप सोपं करतायत गोलंदाज. गोलंदाजी माखोर. गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल फ्लिक केलाय. रिस्ट ऑफ द फ्लिक बॉल चाललाय. फाईन लेग क्षेत्र इथे काबीज करत असताना आणखीन एक दैदिप्यमान स्ट्रोक. चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला. इथे आक्रमकतेची सिद्धता प्राप्त करणारा चौकार. थँक्यू. आणि याच चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 48 या आकड्यावर. आता खरं तर चेंडू जास्त आणि धावा कमी अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये उद्भवली आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता फक्त 9 धावसंख्येची गरज आहे. भरपूर वेळ, म्हणजे इथे मात्र वेळेची बचत केली आहे या दोन्ही फलंदाजांनी. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर मंथन जोशी. इथे लाईन ऑफ ॲक्शन चांगली आहे, परंतु अगदी दिशाहीन गोलंदाजी होते. गोलंदाजाच्या या एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचेल 49. जमलेले तमाम आमचे सगळे संघ, सगळे खेळाडू, इथले मान्यवर आणि क्रीडा रसिकांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण करतोय या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. मंथन जोशी षटक क्रमांक 3, त्यातला तिसरा बॉल घेऊन इथे मात्र सज्ज. इथे पहा रेस्ट ऑफ द फ्लिक करायचा होता, परंतु उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर चेंडू आहे, त्यामुळे पंच अजय पाटील सर इशारा करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथून अधोरेखित केला गेलाय. नोटिफिकेशन आलं. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 50. अर्धशतक, जे खरं तर परी 11 धनेश कुकसे संघाचं, जे इथे धावफलकावर जोडलं गेलंय. शेवटच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये ही लढत आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावसंख्येची गरज आहे. एक हाती सामना इथे मात्र अक्षरशः आपल्या बाजूने झुकवलाय या दोन्ही धुरंधर शिलेदारांनी. इथे मात्र पुन्हा एकदा लाईन ऑफ ॲक्शन चेक करावी लागेल. पंच दर्शवतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल पुन्हा एकदा. पंचांच्या उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर चेंडू आहे, खरं तर लेग स्टिकच्या बाहेर बॉल, त्यामुळे इथे इशारा येतोय आणखीन एका व्हाईट बॉलचा. संघाची टोटल पोहोचली 51 या धावसंख्येसाठी. खरं तर 10 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. आता खरं तर या पूर्ण मॅचवर आपलं प्रभावी पकड निर्माण केली आहे. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टम्प्स आलाय. इथे पहा आदळला बॉल जाऊन देह यष्टीवर आणि तरी देखील इथे धाव मात्र कन्वर्ट केली गेली. याच एका सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल जी जाऊन पोहोचली आहे 52. 52. आदरणीय सन्माननीय अनंत चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, उर्फ डॉलर. त्यांचा आपण मनपूर्वक या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं करूयात स्वागत. आणि नेहमीच ज्यावेळी वडूआई नवघर संघ, वडू नवघर संघ ज्यावेळी ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळतो त्यावेळी त्यांचं फार मोठं पाठबळ आहे. दादांचं आपण या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं या क्रीडा मंचावर आपण करूयात मनपूर्वक, मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. एक सिंगल इथे आली आहे आणि याच सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53. 53. अतिश मांगे याच्याकरता पारितोषिक आलंय आदरणीय जितेंद्रदादा पाटील यांच्या वतीनं. त्याच्या विस्फोटक फलंदाजी करता 500 रुपयाचा कॅश प्राइज इथून मात्र देण्यात येईल. गोलंदाज तयार. इथे पहा बँग ऑन दी टार्गेट, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना गोलंदाजानं उशिरानं का होईना परंतु प्रत्युत्तर दिलंय. फलंदाजाला परतावं लागणार आहे. पहिला ब्रेक थ्रू, पहिला धक्का. मिस्टर अतिश मागे बॅक टू दी पॅव्हलियन. थँक्यू. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि खरं तर 4 धावसंख्येची गरज आहे. इथून आमणे संघाला आठवावं लागेल विजय पावले सारख्या गोलंदाजाची गोलंदाजी. इथून त्यांना आठवावं लागेल खरं तर मयूर वाघमारे सारख्या गोलंदाजाची गोलंदाजी. इथून त्यांना आठवावं लागेल टेनिस क्रिकेटमधले भेदक आणि अगदी तीक्ष्ण गोलंदाज
ज्या गोलंदाजांनी या कमी धावसंख्या डिफेंड केल्यात, कदाचित इथून तुम्हाला पेस व्हॅरिएशन्स इज द बेस्ट एवर वेपन इन टेनिस क्रिकेट. बदलाव बदलाव आणि बदलाव. मी म्हणूनच म्हणतो ना की असंघाशी संघ आणि काळाशी विसंग माणसाने कधीच करावं नाही. त्याचं कारण आहे की पहा, एक एक काळ होता की ज्या काळी नोकियाला आणि कॅननच्या कॅमेराला आपण प्रत्येकाच्या हातामध्ये पाहायचो, परंतु काळानुरूप त्यांनी बदललं नाही स्वतःला आणि निश्चितच ते मार्केटच्या बाहेर फेकले गेले. इथे कदाचित गोलंदाजाला देखील काहीतरी नवीन करण्याची गरज आहे. 4 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. इथे पहा, यष्टीरक्षकाकडनं चुकी घडली आहे. शेवटच्या टप्प्यात या छोट्या छोट्या चुका ज्या खरं तर अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण करतील, परंतु इथे धाव न घेणं पसंत केलंय. शेवटचे 6 चेंडू आणि विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 4 धावा, 4 धावा 6 चेंडू. अत्यंत चुरशीचा आणि तितकाच काटक, अत्यंत मोठी धुमसचक्री मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. 6 मध्ये 4. खरं तर 6 मध्ये 15, 16, 20 धावा अगदी अचानक येतात, परंतु 6 मध्ये 4 धावा येणं किंवा 5 धावा 6 धावा करणं हे खरं तर एक फार फार जिगरीचं काम. आणि या मैदानाच्या आतमध्ये कदाचित तीच चुरस पुन्हा एकदा दिसेल का? जे झालंय ते विसरून जा. जे घडवायचंय त्यावर विश्वास ठेवा आणि आपल्या मनगटावर विश्वास ठेवून आत्मविश्वासानं इथे आत्मविश्वासार्ह खेळी निश्चितच टीम आमने, योगेश 11 आमने इथे मात्र लढतोय, अक्षरशः लढतोय. इथे खरं तर प्रत्येक खेळाडूला इथे मात्र जिकरीचा संघर्ष करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत शेवटचं षटक. विजय केणे आलेत. 6 चेंडू त्यांना हाताळायचे. 4 धावसंख्येची गरज आहे, कारण 57 धावसंख्येचा पाठलाग इथून मात्र सुरू आहे. एका बाजूला परी 11 धनेश कुकसे मैदानाच्या आतमध्ये रणसंघर्ष करत असताना अत्यंत महत्वाची लढत. चला स्पीडअप करा, कुठल्याही प्रकारचा जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिलंच त्याच्या कोट्यातलं हे वैयक्तिक पहिलं षटक. पहिलाच बॉल स्लॉक स्वीप करायचा होता. बॅटची कट आणि इथे पहा पहिला निर्धाव चेंडू. दोस्तों, जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब जब ना पडे हथोड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान ना होता. इथे टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देखील देव पण येत नाही. आपण तर आडामासाची माणसं आहोत. तुम्हाला देखील इथे प्रयत्न करावे लागतील. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. इथे पहा, डाऊन द ट्रॅक बॉल चाललाय. खरं तर मिडविकेट मध्ये पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आणि फेक अतिशय खराब. या क्षणी खरं तर तुमचा ॲग्रेसिव्हनेस दिसला पाहिजे. ॲग्रेसिव्हनेस थोडासा इथे कमी दिसला. खरं तर योगेश 11 आमणे या संघाच्या माध्यमातून त्या क्षेत्ररक्षकानं क्षेत्ररक्षण जरूर चांगलं केलं, परंतु एकाच वेळी तुम्हाला भरपूर भूमिका निभाव्या लागतात आणि कदाचित तेच काम इथे त्या क्षेत्ररक्षकाला करायचं होतं, ते त्याला जमलं नाही. इथे 2 धावा आल्यात. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत आणि कंपल्सरी चेसिंग या नियमाप्रमाणे विजयाकरता अजूनही 2 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये सरळ पाठवलाय चेंडूला मिडविकेटच्या बाहेर. इथे मात्र विजयाचा शिल्पकार राज पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. सामना जिंकलाय. क्रिकेट आमची अनबनशान, भरला आज सारा मैदान, भरला आज सारा मैदान, भरला आज